नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी आज तुम्हाला मद्य आपलं अगरतंत्र मधला पुढचा पॉइंट मद्य. अल्कोहोल मॉडर्ननुसार त्यालाच मद्य, आयुर्वेदानुसार मध निर्मिती करणारं द्रव्य म्हणजे मद्य. मग मद्याचे गुण बघा, विषाप्रमाणेच 10 गुण जे आहेत ते मद्यामध्ये असतात. ओझाच्या विरुद्ध गुण विषामध्ये असतात आणि तेच विरुद्ध 10 गुण जे आहेत ते मद्यामध्ये पण असतात. म्हणजे मद्य हे विषाप्रमाणे असतं थोडक्यात. उष्ण, लघु, तीक्ष्ण, सूक्ष्म, आम्लरसात्मक, व्यवायी, अशुकारी, विकासी, वृक्ष, विशद या 10 गुणांच्या मध्ये असतात. आणि हे ओजाच्या विरुद्ध गुण आहेत. त्याच्यामुळे होतं काय की ते शरीरात गेल्याबरोबर ओजाचा नाश सुरू होतो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी विषाप्रमाणे लक्षणं दिसून येतात. सॉरी. पण विधिवत मद्यपान केल्यास ते अमृताप्रमाणे कार्य करतात. युक्तिपूर्वक न वापरल्यास मात्र प्राणाचा नाश देखील ते करतात. मग मदाची लक्षणं, मद्याच्या अतिसेवनामुळे मद्याचे गुण जे आहेत ते हृदयात प्रवेश करतात आणि तेव्हा मग हर्ष, तृष्णा, प्रीती, सुख, मोह इत्यादी भाव जे आहेत ते मनुष्याच्या मनाप्रमाणे होतात. त्याला मद लक्षण असं म्हणतात. मद्याच्या सेवनानंतर मदाच्या 3 अवस्था दिसून येतात. प्रथम अवस्था हर्ष अवस्था असते, दुसरी प्रलाप अवस्था आणि तिसरी विसंज्ञा अवस्था. बघा, मॉडर्न मध्ये जसं 3 अवस्था पाहिल्या होत्या आपण, 3 स्टेजेस पाहिल्या होत्या त्याचप्रमाणे आहे. प्रथम अवस्था हर्षण अवस्था. आनंद आणि प्रीती वाढते. वाद्य, संगीत, विनोद, कथा इत्यादींविषयी प्रवृत्ती उत्पन्न होते. इंद्रिय आपापले विषय ग्रहण करण्यास समर्थ असतात. म्हणजे गुड फिलिंग ऑफ गुडनेस. द्वितीय अवस्थेमध्ये प्रलाप अवस्था. या अवस्थेमध्ये रुग्णाची स्मरणशक्ती जी आहे ती क्वचित व्यवस्थित असते, क्वचित स्मृतीनाश असतो. म्हणजे कधी व्यवस्थित बोलतो, कधी अडखळतो, कधी निरर्थक बोलतो. ही जी आहे ती दुसरी प्रलाप अवस्था. आणि तिसरी आहे विसंज्ञा अवस्था. याच्यामध्ये निश्चेष्ट शवाप्रमाणे पडून राहतो. तुम्ही जे रस्त्याच्या कडेला पडलेले किंवा कुठेतरी पडलेले हे पाहिले असतील तर ते त्या ठिकाणी ही तिसऱ्या अवस्थेमध्ये ते गेलेले असतात. तर ही जी आहे तृतीय अवस्था. देन मदात्ते. बघा, मदात्ते ह्या व्याधी सेपरेट पण विचारला जाऊ शकतो, मध्यमध्ये पण हे तुम्हाला वर्णन करता येईल. दोन्ही गोष्टी आहेत. अयोग्य प्रकारे तयार केलेलं मद्य योग्य मात्रेत योग्य काळी अति प्रमाणात सेवन केल्यास मदात्य ह्या व्याधी उत्पन्न होतो. ज्याची बनवण्याची प्रोसेस योग्य नाहीये, योग्य मात्रेत योग्य काळी अति प्रमाणात जर सेवन केलं असेल तरी ते मदात्य ह्या व्याधी जो आहे तो उत्पन्न करतो. आणि हा त्रिदोषच व्याधी आहे. व्याधी शब्द पाहिजे तर, परंतु दोष प्राधान्याने त्याचे 4 प्रकार पडतात. वातच, पित्तच, कफज आणि सन्निपातच. मदात्याचे सामान्य लक्षण त्याच्यामध्ये शरीर वेदना, हृदय वेदना, अरुची, तृष्णाधिक्य, शीत आणि उष्ण ज्वर, शिर आणि संधीच्या ठिकाणी वेदना, कास, श्वास, हिक्का, निद्रानाश, वमन, अतिसार इत्यादी लक्षणं जे आहेत ते उत्पन्न होतात. मग प्रकारानुसार लक्षणं, वातज मदात्य, नित्यश्री सहवास, शोक, अधिक कष्टाचे काम करणं, वृक्ष, अल्पाहाराचे सेवन करणं इत्यादी हेतूंचे सेवन करणाऱ्या व्यक्तीने वृक्ष गुणप्रधान पूर्ण शक्तिमान अशा मदिरा अधिक प्रमाणे सेवन केल्यास वातज मदात्य उत्पन्न होतं. बघा, याच्यामध्ये वातज मदात्य केव्हा उत्पन्न होतं हे सांगितलेलं आहे की नित्य स्त्री सहवास, शोक दुःखी, अधिक कष्टाचे काम करणारा, वृक्षांना अल्पाहार सेवन करणारा त्या व्यक्तीने वृक्ष गुण प्रधान आणि पूर्ण शक्तिमान असं मदिरा म्हणजेच मद्य अधिक प्रमाणात सेवन केलं तर वातज मदात्य उत्पन्न होतो. मग त्यामध्ये लक्षणं कोणते, तर यामध्ये रुग्ण प्रलाप करतो, बडबड, तसंच हिक्का, उचकी लागणं, श्वास दम लागणं, पार्श्वशू दोन्ही बाजूंना, पार्श्व बाजूंना वेदना, निद्रानाश ही लक्षणं जी आहेत ती दिसून येतात. तर पित्त मदात्यमध्ये जो व्यक्ती नेहमी उष्ण, आम्ल, तीक्ष्ण द्रव्यांचे सेवन करतो आणि तशाच गुणात्मक मदिरेचं देखील अधिक मात्रेत सेवन करतो त्याला पित्त मदात्य उत्पन्न होतो.
त्यामुळे लक्षणं कोणती उत्पन्न होतात? तर शरीराचं वर्ण हिरवट होतं. तसंच त्याला तृष्णा, दाह, ज्वर, अतिसार ही लक्षणं जी आहेत ती उत्पन्न होतात. पित्तमदात्येमध्ये. तर कफमदात्येमध्ये व्यायाम न करणं, दिवसा झोपणं, एकाच ठिकाणी बसून राहणं किंवा झोपणं, मधुर रसात्मक द्रव्यांपासून तयार केलेली मदिरा म्हणजे मद्य जे आहे ते अधिक मात्रेत सेवन केलं तर त्यामुळे कफजमदात्य उत्पन्न होतं. मग त्यामुळे सर्दी होते, अरुची उत्पन्न होते, ढल्लास, तंद्रा, शरीर गौरव ही लक्षणं जी आहेत ती उत्पन्न होतात. तर संधिपातांमध्ये तिन्ही दोषांची लक्षणं एकत्र त्या ठिकाणी टाकता येतील. चिकित्सा अर्थात हा जो आहे त्रिदोष व्याधी असल्यामुळे दोषाच्या आधिक्य ज्या दोषाच्या आधिक्य जास्त असेल त्याची पहिले चिकित्सा करायची आणि तिन्ही जर समावस्थित असतील त्रिदोष संनिपातात जसं तर त्यामध्ये प्रथम कफाची त्यानंतर वात आणि मग पित्ताची चिकित्सा करावी. दोष प्रकोपानुसार त्या ठिकाणी चिकित्सा करणं आवश्यक असेल. मधात्याचे उपद्रव मद्य सेवन बंद केल्यानंतर पुन्हा अतिमात्रेत सेवन केल्याने ध्वंसक आणि विक्षय हे दोन उपद्रव उत्पन्न होतात. त्याच्यावर सेपरेट पण टीप विचारली जाऊ शकते. ध्वंसक विचारलं तर विक्षयी टाकू शकतात, विक्षय विचारलं तर ध्वंसकही टाकता येईल. उपद्रव म्हणून पहिलं वाक्य तुमचे हे आलं पाहिजे की हे मदात्याचे उपद्रव आहे. मग ध्वंसक मध्ये काय होतं तर मुखातून कफ बाहेर पडतो, तोंड कोरडं पडतं, शब्द सहन न होणे, तंद्रा आणि निद्राधिक्य, निद्राचे आधिक्य असतं, हे ध्वंसक मध्ये दिसून येईल. तर विक्षयमध्ये हृदयरोग, कंठरोग, मोह, सर्दी, ज्वर, तृष्णा, कास आणि शिरशूळ ही लक्षणं जी आहेत ते विक्षयमध्ये दिसून येतील. मग त्यांची चिकित्सा वातज मदात्येप्रमाणे वातनाशक बस्ती, घृतपान, दुग्धपान, अभ्यंग, उद्वर्तन, स्नान तसंच वातघ्न अन्नपान जे आहे ते त्या ठिकाणी द्यायचे. एवढं या ठिकाणी करायचे मदात्येमध्ये. धन्यवाद.